जय हनुमान जय श्रीराम. आज आहे कडपगावाची हनुमान जयंती. दरवर्षाप्रमाणे जी हनुमान जयंती येते त्याच्यामध्ये कडपगावामध्ये 5 पाडे आहेत. त्याच्यामध्ये आहे जांभेला, चिरबी, घाट, मौजे आणि माचेला. प्रत्येक सालाला हनुमान जयंती ही प्रत्येक पाड्याला साजरी करायला भेटत असते. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने हनुमान जयंती ही साजरी करतो. तर अशा पद्धतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने बाजूला एक स्टॉल पण लागलेला आहे, तुम्ही बघतच असाल. तर हा आहे हनुमान मंदिराचा गाभारा, जो रोड रुंदीकरणामध्ये जवळजवळ त्याचा 15% भाग हा शिल्लक राहिलेला आहे. तर गडपगावाच्या पूर्ण पंचक्रोशीला मी सांगू इच्छितो की आज हनुमान जयंती आहे. या शुभदिनी आपल्याला एक विनंती आहे की आपण जसं प्रत्येक सालाला हनुमान जयंतीला सुशोभीकरण करतो, तसंच या रस्ता रुंदीकरणामध्ये कित्येक प्राचीन मंदिरं ही अक्षरशः विखुरली गेलेली आहेत. काही मंदिरं तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीही बांधण्यात आलेली आहेत. पण आमच्या गडपगावाचं भाग्य म्हणता येईल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानाची मूर्त जी शिल्लक राहिलेली आहे आणि मंदिराचा किमान 15% भाग जो शिल्लक राहिलेला आहे, तो पूर्ण नवीन करण्यात यावं, ही माझी पूर्णतः पंचक्रोशीसाठी नम्र विनंती असेल. तर आपण ही जी हनुमानाची मूर्त आहे, येथील जुनी हे भाग्य पुन्हा एकदा आपलं म्हणता येईल की मूर्त आपली तिथे शिल्लक आहे. तर तिथलंच मंदिर हे आपण व्यवस्थितरित्या बांधण्यासाठी हातभार लावून पुढे येण्याची खूप गरज आहे. माझ्या रसिक प्रेक्षकांनो, बंधू आणि भगिनींनो, तर माझी पूर्णतः एकच विनंती असेल की हा जो मंदिराचा 15% भाग शिल्लक राहिलेला आहे, हा अजूनपर्यंत तसाच्या तसाच शिल्लक आहे. त्याचं हनुमान मंदिर तोडून ही कित्येक वर्ष उलटण्यात आली, पण गडपगावाच्या हनुमान मंदिराचं काम हे पूर्णतः नूतनीकरणाचं काम अजूनही झालेलं नाही. तर हे पूर्ण करण्यात यावं, ही माझी पुन्हा एकदा नम्र विनंती असेल. तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक भाविक भक्त हे दुरून हनुमान जयंतीच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. तर गडपगावामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने इथे सगळे जमलेले भाविक भक्त यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. गडपगावाचं हनुमान मंदिर हे पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. तर हनुमान मंदिराचं राहिलेलं काम ही पूर्ण करण्यात यावं, ही माझी पुन्हा एकदा नम्र विनंती. तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने रात्री जी पालखी मिरवणूक काढण्यात येते, त्याच्यासाठी गावकरी जे काय आपले सहयोग देऊन साफसफाई, पाणी वगैरे मारून, काठ्या वगैरे लावून, DJ लावण्यात येते. काहीतरी प्रोग्राम चालू आहे. राकेश वगैरे त्याला डायरेक्शन करत आहे. भूषण आपला मस्तपैकी हातामध्ये हँगग्लोव्ह घालून पारही मारत आहे, जेणेकरून त्याच्या हाताला काय फोड वगैरे आले नाही पाहिजे. इथे सुयोग पण व्यवस्थित पाणी वगैरे मारून जो धुरला उडणार आहे तो बसवण्याचं काम करत आहे. धन्यवाद.